बाजूच्या खुर्चीचा निर्णय अध्यक्ष ज्या दिवशी घेतील तो मान्य. विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. तर घाई गडबडीत निर्णय घेणार नाही, अध्यक्ष नार्वेकरांचं वक्तव्य. कुणाल कामराचा आरोप सुपारी घेऊन कामराचा स्वैराचार व्याभिचार सुपारी घेऊन केलेला एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून शिंदेंची कामरावर टीका. शिंदे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाहीत, मग शिंदे जी भाषा वापरत आहेत ती कुठे बसते हे त्यांनी सांगावं, संजय राऊतांचा सवाल. खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रानं निवडणुकीत दाखवून दिलं. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कामराला उत्तर. मला जीवे मारण्याच्या धमक्या राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत, पण मी घाबरून माफी मागणार नाही, कुणाल कामराकडून स्पष्ट. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर योगी आदित्यनाथ यांची टीका. कुणाल कामराने पोलिसांकडे 8 दिवसांची वेळ मागितली, मात्र कामराला आजच दुसरं समन्स पाठवून चौकशीला बोलावलं जाणार, सूत्रांची माहिती. एकाही इतिहासकाराकडे वाघ्या कुत्र्याबाबत पुरावा नाही. वाघ्या कुत्रा दंतकथेतून वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नाही, संभाजीराजेंची माहिती. मोदी शहांनीच औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिलंय. भाजपकडून शिवरायांचा अपमान करण्याचं काम आणि अमित शहा त्याचे शिरोमणी, संजय राऊतांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड सत्र न्यायालयात सुनावणी सुरू. सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित.